जीवनात ज्या वेळेला आपण कुठलीही गोष्ट नवीन घेतो किंवा घरी कुठलीही गोष्ट येते त्यावेळेला तुम्ही नक्कीच आपली आर्थिक स्थिती कशी आहे हे पहिलं तपासून पाहता आणि मग ती गोष्ट तुम्ही तुमच्या घरात विकत आणता। त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी प्रत्येकाला एक नवीन उमेद असते किंवा नवीन आशा असते की येणारं वर्ष हे आपल्यासाठी आर्थिकदृष्ट्या कसं जाणार आहे किंवा निदान गेलं वर्ष जर सो गेलं तर निदान पुढचं वर्ष तरी खूप चांगलं असावं ही आशा प्रत्येकाला असते। त्याचप्रमाणे आता आपण पाहणार आहोत की 12 राशींची आर्थिक स्थिती ही कशी असणार आहे आणि कुठल्या पद्धतीची असणार आहे। ह्या वर्षात तुम्ही काय विकत घ्याल, काय नवीन कराल, कुणाला प्रमोशन भेटेल का, कुणाच्या घरात नवीन गाडी येईल का किंवा कुणी नवीन घर घेईल का, हे ह्या पद्धतीने आपण 12 राशींचं जे काही आहे आर्थिक स्थिती ते आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी ज्योती जाधव। आज आपण पाहूयात की 12 राशींना 2025ला येत्या नवीन वर्षात कुठल्या राशीला किती चांगला फायदा धनाबाबतीत होणार आहे ते मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे। आणि हो, व्हिडिओ जर तुम्ही आता बघत असाल तर नक्कीच मला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक सुद्धा करा। मेष राशीला धनाची स्थिती या वर्षभरामध्ये जेमतेम राहणार आहे। तुम्हाला माहिती असेल की आता मेष राशीला 29 मार्च 2025 पासून 7.5 चालू होते, तर शनीची 7.5 ही पुढील 7.5 वर्ष पण राहणार आहे। तर ह्या वर्षामध्ये मेष राशीला मार्च पर्यंत बरीचशी कामं त्यांची कंप्लीट होतील, जे की त्यांचे संपत्तीविषयी जे की व्यवहार अडकले होते ते सुद्धा आता कंप्लीट होणार आहेत। जे की अडकलेले कुठले पैसे जरी असतील तेही धन त्यांना प्राप्त होणार आहे। मार्च पर्यंत त्यांना नोकरीमध्ये पदोन्नती चांगली भेटणार आहे, व्यवसायामध्ये सुद्धा लाभ होणार आहे। जुलै महिन्यापासून तुम्हाला धनाकडे खूप लक्ष द्यावं लागणार आहे, जे की तुम्हाला त्या बाबतीत समतोल साधावा लागणार आहे। खर्च आणि तुमची आवक, खर्च तुमचे खूप वाढतील, त्यावर तुम्हाला खूप नियंत्रण व्यवस्थित ठेवायचं आहे। स्वास्थ्य संबंधी ज्या काही गोष्टी असतील तिथे सुद्धा तुमचे पैसे खर्च होणार आहेत। पण ह्या वर्षामध्ये तुम्ही संपत्ती घेऊ शकता, वाहन योग सुद्धा दिसत आहेत, जे की ह्या वर्षामध्ये कितीही तुम्ही पैसे कमवले ते चांगल्या गोष्टीला सुद्धा खर्च होणार आहेत। त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं, समतोल ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे। एकूण हे मेष राशीला 2025 आर्थिकदृष्ट्या जर वर्ष पाहिलं तर जेमतेम जरी असलं तरी बऱ्याच गोष्टी चांगल्या सुद्धा होणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला हे धन निरंतर हवं असेल तर तुम्हाला उपाय म्हणजे शनीचा करायचा आहे। शनीची उपासना तुम्हाला कंटिन्यू करायची आहे। वृषभ राशीचे जे कोणी जातक असतील त्यांना हे वर्ष खूप सुंदर जाणार आहे। मार्च पर्यंत थोडासा प्रॉब्लेम आहे, मार्च पर्यंत पैशाचे खूप प्रॉब्लेम्स बघायला तुम्हाला भेटतील, चढ उतार पैशाच्या बाबतीत बघायला भेटेल, पण मार्च नंतर गोष्टी सुटेबल होणार आहेत। 29 मार्च 2025 नंतर शनीची जी काही शनी आहे तो प्लेस चेंज केल्यामुळे तुम्हाला जाणवेल की पैशामध्ये तुमच्या पैशांमध्ये वाढ झालेली तुम्हाला बघायला भेटेल। जुलैच्या काळामध्ये तुम्ही एखादी संपत्ती घेण्याचे सुद्धा योग आहेत। ह्या वर्षात पहिल्या सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये परिवर्तनाचे सुद्धा योग दिसतात, त्यामुळे परिवर्तन पण तुम्ही करा। परिवर्तन केलं तर ते तुम्हाला खूप सुटेबल राहणार आहे। आणि ह्या वर्षामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला घर घेण्याचे योग प्रबळ आहेत, प्रॉपर्टी विकण्याचे, जी काही जुन्या तुमचे प्रॉपर्टी असतील ते विकण्याचेही योग आहेत। तुमच्यासाठी हे वर्ष जसे जसे पुढे जाईल तसं तसं तुम्हाला जाणवेल की आर्थिक गोष्टींमध्ये सुधार होताना जाणवेल। आणि ह्या वर्षामध्ये जर तुम्हाला हेच धन व्यवस्थित निरंतर हवं असेल तर तुम्हाला हनुमानाची उपासना करणं फार गरजेचं आहे। हनुमान चालीसा रोज रात्री ऐका आणि जे की श्री सुक्तम लक्ष्मीचं आहे तेही तुम्ही दर शुक्रवारी त्याचे 16 पाठ केले तर तुमच्यासाठी लाभदायक ठरतील। मिथुन राशीला हे वर्ष जेमतेम पद्धतीचं आर्थिकदृष्ट्या दिसत आहे। ह्या वर्षात तुमचं परिवर्तन हे 100% होणार आहे। तुमच्या जॉबच्या ठिकाणी बदल होताना दिसतोय, तुमच्या घराच्या ठिकाणी बदल होताना दिसतोय, बऱ्याच गोष्टी तुमच्याप्रमाणे होणार आहेत। जानेवारी ते जून पर्यंत तुम्हाला धनस्थिती खूप चांगली सुधारलेली दिसेल। त्या काळातच तुमचं कुठली तरी नवीन वस्तू येण्याचे पण योग आहेत। एप्रिल ते जूनच्या काळामध्ये तुम्हाला जाणवेल की तुमचं परिवर्तन हे 100% होईल, ती शक्यता जास्त दिसते। ह्या काळात जरी धन म्हणावं इतकं खूप नसलं तरी जे काही तुमच्याकडे पैसे येणार आहेत त्या पैशामध्ये तुमची स्थिती ही संतोषजनक पण असणार आहे। जेवढे पैसे येतील तेवढे तुमच्या त्या कुटुंबाला तुमच्या मौज मजेला जातील, एवढे तरी पैसे तुमच्याकडे असणार आहेत। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक अजिबात करू नका। कुठल्याही लॉटरीमधनं तुम्हाला ह्या वर्षात फायदा होऊ शकत नाही, तोटाच होण्याचं दिसतंय। त्यामुळे शेअर मार्केट आणि लॉटरीपासून लांब राहावा। आणि तुम्हाला जर वाटत असेल तुमची धनाची स्थिती अजून चांगली व्यवस्थित झाली पाहिजे तर तुम्हाला श्री सुक्तमचा पाठ करणं फार लाभकारक आहे आणि जे की शनी चालीसा रोज रात्री तुम्हाला वाचणं गरजेचं आहे।
कर्क राशीच्या लोकांना जाणवेल की धनाची स्थिती 2025 मध्ये जेमतेम आहे, कारण ऑलरेडी 2.5 वर्ष खूप त्रास काढल्यामुळे एकदम तर काही अशी वेगळी जादू होणार नाहीये. त्यामुळे जसं जसं हे महिने पुढे जातील तसं तसं तुम्हाला जाणवेल की धनाची स्थिती सुधारलेली जाणवेल. या वर्षात जेवढं तुम्ही धन कमावणार आहे तेवढंच तुम्हाला खर्च पण आहेत. ह्या वर्षामध्ये तुमचं धन हे तुमच्या घरासाठी खर्च होऊ शकतं, प्रॉपर्टीसाठी खर्च होऊ शकतं, एकूणच संपत्तीसाठी खर्च होण्याचे भरपूर इथे मार्ग दिसतात. या वर्षामध्ये तुमची खर्च जरी कमाई जरी जास्त असली तरी ती कमाई कुठेतरी कर्ज नील करण्यामध्ये किंवा ज्यांच्याकडून 2.5 वर्षात उसने घेतले होते त्या लोकांना रिटर्न देण्यामध्ये जाणार आहेत. धनाची स्थिती जरी उतार चढावाची असली कर्क राशीवाल्यांना, तरी कर्क राशीची जी लोक आहेत ती खूप जास्त बुद्धिमान आहेत किंवा खूप जास्त नियोजनबद्ध आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचं नियोजन प्रॉपर पद्धतीने करू शकता. या वर्षामध्ये तुम्हाला पैशांच्या संबंधित समतोल राखणं फार गरजेचं आहे. जेवढे खर्च होणार आहेत तेवढे पैसे येणार पण आहेत, पण त्या चांगल्या गोष्टींसाठी पण खर्च होणार, हेही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि जे की तुम्हाला धनस्थिती ही निरंतर हवी असेल तर तुम्हाला हनुमानाची उपासना करणं फार गरजेचं आहे. आणि शनिवारच्या रात्री कुठल्याही माणसांना, जी लोक गरीब आहेत, निर्धन आहेत, त्या लोकांना अन्नदान तुम्ही करू शकता. सिंह राशीला ह्या वर्षामध्ये आर्थिक स्थिती पाहता फार काही बरीच दिसत नाहीये, कारण ह्या वर्षामध्ये शनीची आडीचकी म्हणजेच की शनीची ढैया चालू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जाणवेल की पैसे येत आहेत पण ते खर्च पण तेवढेच होतात. या वर्षामध्ये पैशांचं आगमन तर होईल, पण पैसे खर्च होणार आहेत ते तुमच्या स्वास्थ्यासाठी किंवा घरात कोणीतरी आजारी पडेल, नाहक खर्च होईल, अचानक गाड्यांची कामं निघतील, ह्या दृष्टीने हे खर्च वाढणार आहेत. या वर्षात व्यवसायात सुद्धा खूप जास्त पैसे टाकू नका, जेमतेम टाका की त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. या वर्षामध्ये होईल एवढं वाणीवर ताबा ठेवणं फार गरजेचं आहे. अतिरागामुळे पण गोष्टी बिघडू शकतात. आणि ह्या वर्षामध्ये तुम्ही जे काही कमवाल ते तुम्ही कर्ज नील करण्यासाठी पण तुमचे पैसे खर्च होणार आहेत. त्यामुळे ती एक बाब चांगली आहे. अडकलेले जिकडे पैसे आहेत तिकडे तर तुम्ही प्रयत्न करून मागे लागून त्यांच्याकडून घेतले तर तिथेही फायदा खूप चांगला होणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आर्थिक स्थितीसाठी हे वर्ष बेटर म्हणता येईल. खूप जास्त वाईट पण नाही आणि खूप जास्त चांगलं पण नाहीये, जेमतेम आहे. तर ह्या वर्षामध्ये ही आर्थिक स्थिती तुमची निरंतर राहण्यासाठी तुम्हाला शिवाची, महादेवाची उपासना करणं फार गरजेचं आहे. जे की शिवस्तुती जरी रोज ऐकली किंवा वाचली तरी त्याचा तुम्हाला फायदा चांगला होऊ शकतो. कन्या राशीवाल्यांसाठी 2025 मध्ये आर्थिक स्थिती ही चांगलीच राहणार आहे, वाईट अशी दिसत नाहीये. पण पहिले 3-4 महिने जे आहेत वर्षाच्या सुरुवातीचे ते थोडेसे त्रासदायक असू शकतात. ह्या 3-4 महिन्यामध्ये तुमचे स्थान परिवर्तन 100% होणार आहे. नोकरीमध्ये तुम्ही स्थान परिवर्तन म्हणू शकता किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही स्थान परिवर्तन म्हणू शकता. त्यामुळे हे स्थान परिवर्तन जरी तुम्ही केले तर त्याचा रिझल्ट पण तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे. या वर्षामध्ये कन्या राशीवाल्यांना शुभ कार्यासाठी त्यांचे पैसे खर्च होताना दिसतात. शुभ कार्यासाठी तुम्ही खर्च कराल, मांगलिक कार्यासाठी तुम्ही खर्च कराल. ह्या वर्षामध्ये घरामध्ये कोणी जरी आजारी असेल तर त्यांनाही पैसे खर्च होण्याचे शक्यता इथे नाकारता येत नाहीये. त्यामुळे तुमचं धन हे तुम्हाला येईल, पण ते चांगल्या ठिकाणी पण खर्च होईल, तेही नक्की आहे. आणि हे वर्ष तुम्हाला अजून चांगलं जाऊ दे, सुखसमृद्धीसाठी जाण्यासाठी तुम्हाला शनी चालीसा ही शनिवारच्या रात्री ऐकली तर खूप तुमच्यासाठी सुटेबल राहील.